The challenge, therefore, my young friends, is that you have to fight the hardest battle which any human being can ever imagine to fight, and never stop fighting until you arrive at your destined place. That is the unique you. डॉक्टर अब्दुल कलाम म्हणायचे, तुमचं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आधी तुम्ही स्वप्न पाहणं गरजेचं आहे. तशी फार छोटी गोष्ट आहे ही. स्वप्न पाहायला पाहिजे, यात काय नवीन. पण नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण मोठं स्वप्न पाहतच नाही. विमान दिसलं तर आपण स्वप्न पाहतो की एक दिवस मी पण विमानात बसणार. पण विमान बनवण्याचं स्वप्न किती लोक पाहतात. म्हणून मोठी स्वप्न पाहणं एवढी सोपी गोष्ट नाहीये, आणि ती प्रत्यक्षात उतरण्यासाठी लागतात प्रचंड कष्ट, अफाट जिद्द, प्रचंड चिकाटी. हे गुण तुमच्या आमच्यातल्याच काही लोकांमध्ये असतात, ज्यांना मग आपण असामान्य असं म्हणायला लागतो. अशीच एक असामान्य तरुणी म्हणजेच स्वीटी पाटे. जळगाव जिल्ह्यातल्या 40 गाव या तुलनेने छोट्या शहरातली स्वीटी. लहानपणापासून तिला विमानाची आवड होती, पण ती विमानात बसण्यासाठी किती पैसे लागतात हे गणित करत बसली नाही. नासा ग्रीन एव्हिएशन 2011 उपक्रमात प्रदूषण विरहित, कमी धावपट्टी लागणाऱ्या आणि कमी आवाज असणाऱ्या स्वीटीच्या डॉल्फिन विमानाच्या डिझाईनला उपक्रमात जगात 3रा क्रमांक मिळाला. त्यावेळी तिचं वय होतं अवघं 19 वर्ष. या तिच्या संशोधन कार्यामुळे वयाच्या 20व्या वर्षी पहिली युवा शास्त्रज्ञ हा सन्मान तिला मिळाला. जेव्हा तो प्रोजेक्ट सुरू झाला, 1-2 महिन्यानंतरच बऱ्याच सिनियर्सनी त्या प्रोजेक्टमधून बॅकआउट केलं, कारण की बऱ्याच स्टुडंट्सला असं वाटलं की एवढा मोठा इंटरनॅशनल प्रोजेक्ट आहे आणि ते शक्य नाही करतं, आपलं अकॅडमिक सांभाळलेलं बरं, बिकॉज कोणी स्वप्न पाहिलं की नासामध्ये खरंच सिलेक्ट होऊ आणि खरंच तिथे जायला मिळेल. पण माझी इच्छा होती की नाही, मला करायचंय, मी अकॅडमिक पण सांभाळायला आणि मला नासापर्यंत जाऊन माझं प्रोजेक्ट सादर करायचं आहे. नासाने तिच्या या विलक्षण कामाची दखल घेत तिला अमेरिकेत भरणाऱ्या जागतिक एरोस्पेस व मेकॅनिकच्या कॉन्फरन्समध्ये वक्ता म्हणून विशेष आमंत्रितांमध्ये स्थान दिलं. कॉन्फरन्समधील स्वीटीचं प्रेझेंटेशन जगभरातून आलेल्या संशोधकांच्या विशेष कौतुकास तेव्हाही पात्र ठरले. नासा ग्रीन एव्हिएशन 2012च्या उपक्रमात स्वीटीने डिझाईन केलेल्या मानव विरहित, प्रदूषण विरहित मालवाहू विमानाला 2रा क्रमांक मिळाला. एकदा वापरल्यावर परत वापरता येईल, माणसांना अवकाश सफरीचा आनंद घेऊन येता येईल अशा स्पेस शटलच्या डिझाईनसाठी तिला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स आणि ॲस्ट्रोनॉटिक्स तर्फे 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. स्वीटीचा हा 40 गाव ते नासा प्रवास आहे, जो अगदी स्वप्नवत आहे. अब्दुल कलाम यांच्या विजन 2020 मध्ये आपलाही वाटा असावा अशी स्वीटीची इच्छा होती. त्यासाठी तिने जिद्दीने संशोधन केले. तिच्या आई वडिलांच्या मार्गदर्शनाचा या यशात मोठा वाटा आहे. आज स्वीटी अवघ्या 23व्या वर्षी नासासाठी महत्वाच्या प्रकल्पावर काम करते. तिची ही अनोखी प्रतिभा पाहून जर्मनीतील अंतराळ संशोधन केंद्राकडून भविष्यातील विमानाच्या डिझाईनवर संशोधन आणि प्रशिक्षणासाठी तिला विशेष निमंत्रित केलं गेलं आहे. आजवर आम्हाला नासाचा विषय निघाला की स्वदेश सिनेमातल्या शाहरुखची फिल्मी गोष्ट आठवायची. आता तू आठवशील स्वीटी, देशाची खरी खुरी हिरोईन. आकाश झेप, गगन भरारी हे शब्द आजकाल कुठेही वापरले जातात. अगदी 4 थरांची दहीहंडी चढून गेलेल्या पोरांनाही आकाश झेप घेतली असं म्हणतात खुशाल. पण तुझ्या प्रतिभेला, संशोधन कार्याचं महत्व बघता गगन भरारी या शब्दाला पहिल्यांदा न्याय मिळेल असं वाटतं. स्वीटी पाटे, तुझ्या या गगन भरारीला आमचा सलाम. मराठी असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. मी मराठी, मी मराठी.